नमस्कार मंडळी. आजचा आपला विषय आहे फोर व्हीलर गाडीची टायर्स हे कधी चेंज केले पाहिजेत. तर साधारण 40,000 किलोमीटर झाल्यानंतर किंवा चाकं जर 5 ते 6 वर्ष जुनी झाली असतील आणि जरी ती नीट दिसत असतील तरीसुद्धा ती बदलण्याची आवश्यकता आहे. गाडी एका जागेवर जरी उभी असली तरी टायर हे लवकर टियर होतात. आणि टायर बदलणे का आवश्यक आहे ह्याचं मेन कारण म्हणजे सुरक्षितता. की जुन्या किंवा घासलेल्या टायरमुळे गाडीचा कंट्रोल कमी होतो आणि अपघाताचा धोका हा वाढत असतो. त्याचबरोबर गाडीचा परफॉर्मन्स हा नवीन टायरमुळे ब्रेकिंग, ॲक्सिलरेशन किंवा हँडलिंग हे सुधारते. त्याचबरोबर खराब टायरमुळे गाडीला जास्त फ्युएल इफिशियन्सी कमी होते आणि मायलेज पण कमी होते, जास्त इंधन लागते. आणि कायदेशीरदृष्ट्या सुद्धा ट्रेड डेप्थ असं म्हणतात खरं, हे 1.6 मिलीमीटरपेक्षा कमी असेल तर दंडात्मक कारवाई होऊ शकते. पण दंडात्मक कारवाईपेक्षा सुद्धा आपली सेफ्टी ही जास्त आवश्यक आहे. ह्या ट्रेड डेप्थची तपासणी साधारण आयडियली 10,000 किलोमीटरला किंवा दर 6 महिन्यांनी ही आपल्या सेफ्टीसाठी ट्रेड डेप्थची तपासणी करावी. आत्ता आपण व्हिडिओमध्ये बघत आहोत हा MRFचा टायर हा मॅगविलपासून सेपरेट केलेला आहे आणि नवीन ब्रिस्टोनचा टायर हा असा जो 18 इंचाचा टायर आहे तो असा मॅगविलमध्ये फिट करण्यात येत आहे. हा टायर फिट झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची प्रोसेस, ह्या टायर चेंज करण्याच्या प्रोसेसमधली सगळ्यात महत्त्वाची प्रोसेस म्हणजे व्हील बॅलन्सिंग. व्हील बॅलन्सिंग म्हणजे काय होतंय, हा जो मॅगव्हील आहे हा जो धातूचा भाग आहे आणि हा जो टायरचा रबराचा जो भाग आहे ह्याच्यामध्ये वेट इम्बॅलन्स असते. तर ते बॅलन्स करण्यासाठी ह्याच्यामध्ये हेवी लाईट स्पॉट्स हे ओळखले जातात आणि त्याच्यामध्ये छोटे छोटे काउंटर वेट्स, असे छोटे छोटे वेट बॅलन्स करण्यासाठी सुद्धा ह्या दोघांच्यामध्ये हे ॲड केले जातात. टायर चेंज करताना आपलं स्वतःचा पण रिसर्च खूप महत्त्वाचा आहे. आपल्याला क्रोमद्वारे सुद्धा, गुगल क्रोमद्वारे खूप माहिती मिळते. त्याचप्रमाणे आपण जवळच्या 2-3 डीलरकडे जाऊन ह्याच्या टेक्निकल माहिती आपण टायरचे जे साईड व्हील असतं त्याच्यावर काय टायरचे विड्थचे, लेंथचे काय स्पेसिफिकेशन असतात किंवा त्याचे मॅक्झिमम स्पीडचे स्पेसिफिकेशन असतात किंवा चाक किती वेट कॅरी करू शकेल ह्याचे स्पेसिफिकेशन असतात. याला लोड इंडेक्स किंवा स्पीड रेटिंग असं म्हणतात. लोड म्हणजे पर व्हील किती मॅक्झिमम वेट कॅरी करू शकते, 500 किलो, 600 किलो, किंवा किती मॅक्झिमम स्पीडला टायर हे चांगल्या प्रकारे परफॉर्मन्स करू शकते, म्हणजे 120, 100 किती स्पीडला टायर चांगल्या प्रकारे परफॉर्मन्स करू शकते हे टायरवरच लिहिलेलं असतं. टायरची मॅन्युफॅक्चरिंग डेट वीक्स आणि इयरमध्ये टायरवरच केलेली असते. हे बघा, आता हे रिम आहे ना, ह्या रिमला आपण काळजीपूर्वक चेक केलं तर ते दिसतं. आता हे व्हील बॅलन्सिंगचं मशीन आहे. ह्याच्यामध्ये टायरचा जो धातूचा भाग आहे आणि रबराचा भाग आहे ह्याच्यातले जे वेटचा इम्बॅलन्स असतो हे अशा प्रकारे चाक फिरवून तो बॅलन्स केला जातो. आणि समजा हेवी किंवा लाईट स्पॉट त्यांना जिथं आढळतील तिथं लाईट स्पॉट्सच्या जागी त्यांनी काउंटर वेट्स ॲड केले जातात रिमच्या बाजूनी. ह्याला हे व्हील बॅलन्सिंग असं म्हणतात. अशा प्रकारे व्हील बॅलन्सिंग हे गाडीचं व्हायब्रेशन कमी करण्यासाठी किंवा टायरची ड्युरेबिलिटी वाढवण्यासाठी. आता टायरच्या साईडवर अशा प्रकारचे आकडे नमूद केले तर 255 म्हणजे टायरची विड्थ असते, 45 म्हणजे 45% ऑफ 255 ही त्याची लेंथ आहे, किंवा आर म्हणजे काय आहे तर रॅडियल कन्स्ट्रक्शन. सगळ्या पॅसेंजर व्हेकल्सच्या टायरवर आर हे लिहिलेलं असतं. अशा प्रकारे टायर रिडिंगबद्दल सुद्धा आपल्याला टायर क्रोमवर खूप चांगल्या पद्धतीची माहिती उपलब्ध आहे. तसेच आपण क्रोमवर समजा टाकलं 18 इंच टायर प्राइस अँड ब्रँड कंपॅरिझन तर आपल्याला भरपूर अशा पद्धतीची माहिती इंटरनेटवर उपलब्ध होऊ शकते आणि आपण त्या पद्धतीने रिसर्च करून वेगवेगळ्या डीलरकडे जाऊन सुद्धा ही माहिती मिळवू शकतो. हे अशा प्रकारे टायरचं फिटिंग परत गाडीचं केल्यानंतर त्यांनी व्हील अलाइनमेंट केली. आता व्हील अलाइनमेंट म्हणजे काय? व्हील अलाइनमेंट म्हणजे गाडीच्या चाकांचा अँगल हा योग्य प्रमाणात सेट करणे आणि जेणेकरून चाके एका सरळ रेषेत फिरतील आणि रस्त्यावर स्थिरपणे चालतील, म्हणजे व्हील अलाइनमेंट. ह्या टायरच्या कॅम्बर, टो आणि कॅस्टर या कोनांची अचूक तपासणी केली जाते. हा थोडासा टेक्निकल भाग आहे. तर गाडी चालवताना चाके ही रस्त्याच्या बरोबर दिशेने फिरत आहेत का
हे सुनिश्चित करणे म्हणजे व्हील अलाइनमेंट. अशा प्रकारचं हे इक्विपमेंट चाकाला फिट करून स्क्रीनमध्ये बघून हे व्हील अलाइनमेंटची प्रोसेस ते मेकॅनिकल दादा हे करत होते. अशा प्रकारची आता व्हिडिओमध्ये दिसेल त्या प्रकारची स्क्रीन आणि त्याच्याप्रमाणे वेगवेगळे अँगल हे गाडीचे सेट करून हे व्हील अलाइनमेंट करण्यात येत होती. व्हील अलाइनमेंटमुळे सुद्धा टायरची ड्युरेबिलिटी ही वाढते. त्याचप्रमाणे फ्युएल हा संपूर्ण व्हिडिओ हा शिरवळ जिल्हा सातारा येथील मराठी उद्योजक कदम सर यांच्या सुखदा टायर्स यांच्या सौजन्याने आपण बघत आहोत. मराठी उद्योजक कदम सर यांच्या सुखदा टायर यांच्या सौजन्याने